नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। तुफान वारा पावसात वेळास येथे वाडा कोसळला। काजू प्रक्रिया यंत्रसामग्रीचेही मोठे नुकसान। श्रीवर्धन तालुक्यात विश्रांतीनंतर पुन्हा एकदा जोरदार वारा आणि पावसाने हजेरी लावली। अनेक गावामध्ये मुसळधार पावसाच्या सरींसह वेगवान वारे वाहिल्याने काही ठिकाणी नुकसान झाल्याच्या घटना घडल्या आहेत। बोर्ली पंचतन परिसरातील वेळास गावात सोमवारी रात्री झालेल्या तुफान वारा पावसामुळे देवेंद्र तोडणकर यांच्या मालकीचा जुना वाडा कोसळला। या दुर्घटनेत वाड्याचे पत्रे, लाकूड व इतर साहित्य पूर्णपणे कोसळून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। याच ठिकाणी असलेल्या सौ रश्मित रत्नाकर तोडणकर वाडा क्रमांक 357 यांच्या काजू प्रक्रिया व्यवसायासाठी वापरण्यात येणाऱ्या 2 काजू प्रक्रिया मशीन पावसाच्या पाण्यात पूर्णपणे भिजल्याने त्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे। तसेच कोसळलेले पत्रे व लाकडांचे तुकडे होऊन वाड्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे सांगण्यात आले। या घटनेनंतर नुकसान भरपाई मिळावी यासाठी संबंधितांनी वेळास ग्रामपंचायत व तलाठी कार्यालयाकडे लेखी अर्ज सादर केला आहे। नुकसानाची तातडीने पाहणी करून पंचनामा करण्यात यावा व शासनाकडून योग्य नुकसान भरपाई मिळवून द्यावी अशी मागणी अर्जदारांनी केली आहे। याबाबत तलाठी यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा करून अहवाल तहसीलदारांकडे सादर करण्यात येईल। शासन नियमानुसार आवश्यक ती सर्व कारवाई करण्यासाठी आम्ही प्रयत्न करू असे आश्वासन दिले। दरम्यान श्रीवर्धन तालुक्यात पुन्हा सुरू झालेल्या जोरदार वारा पावसामुळे नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे। आवाज महामुंबईचा चॅनलसाठी संदेश घोलप, श्रीवर्धन।